नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. मी बोलतोय धनंजय लवांडे. तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवला होता की आमच्या पिढी आणि आत्ताची पिढी याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळी मराठी शाळा होती आमच्याकडे, जीवन शिक्षण विद्या मंदिर. शाळांना सुट्टी लागली की आम्ही मामाच्या गावाला जात होतो. मग आम्ही तिकडे एक एक महिना राहत होतो आणि तो जो आम्ही एन्जॉय केला त्यावेळी विदाऊट मोबाईल, तर त्याचे सर आता कशालाच येणार नाही. तर आता रिटायरमेंटनंतर जरा निवांत आहे, तर म्हटलं जरा पहिले दिवस आपण परत अनुभवूया. आता आता ती काय आमच्या मामाची पिढी राहिली नाही आता. दिवसेंदिवस फरक होत चालला आहे. आता मामाच्या घरी जायचं म्हटलं तरी अवघडच झालं आता सगळं. मामीला पण काही स्वयंपाक वगैरे करायला एवढा वेळ मिळेल असं वाटत नाही आहे. तर ही जी नंतरची पिढी आहे ती आत्ताच्या त्यांना मामाचं गाव वगैरे असल्या गोष्टी काही माहीत नाहीत. उन्हाळ्यात काय काय मजा करायची असते ती माहीत नाही. म्हटलं थोडंसं आपण जरा पहिले दिवस एन्जॉय करू जे लहानपणीचे होते. आयुष्य काय परत परत नसतं, एकदाच असते. तर लहानपणापासून मला असं बैलांचं वगैरे खूप आकर्षण होतं. त्यामुळं मला बैलगाडी वगैरेचं, जरी माझ्याकडे आता SUV आहे, MPV आहे, माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत, पण बैलगाडीची जी मजा असते ती वेगळीच असते काहीतरी. तर मी त्यासाठीच म्हटलं आता जरा जुन्या आठवणी, जुनं गोष्टी आपल्याला एन्जॉय करता येतात म्हणून लहान मुलांसाठी असं हे सगळं बनवलेलं आहे. आता मामालाही तेवढा वेळ नाही सिटीमध्ये. मामाच्या गावाला जायचं म्हणजे ACमध्ये जरी बसलं तरी ही जी लिंबाची जी सावली आहे ती ACच्या म्हणजे AC याच्या पुढं काहीच नाही. आता माझ्या घरामध्ये पण 4 AC आहेत. 4 नाही 5 आहेत. पण लिंबाच्या झाडाखाली बसल्यानंतर जे सुख मिळतं ते ACमध्ये नाही. कारण AC लावायचं म्हणजे तुम्हाला सगळे दरवाजे खिडक्या वगैरे बंद करावं लागतं. इथं तशी काही भानगड नाही आहे. त्यामुळे ACच्या पुढचं इथं वातावरण आम्ही तयार केलं आहे. ज्यांच्याकडे असं वातावरण ते खरंच नशीबवान आहेत. तर मुलांना खेळायला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्कीच आमच्याकडे घेऊन या. आम्ही आता आमचं कंटिन्यूअस डेव्हलपमेंट हे आमचं ब्रीदवाक्य आहे, की रोजच्या रोज इम्प्रूव्हमेंट पाहिजे, काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी नवीन पाहिजे. आता आम्ही खास हे मुलांना सावलीत हे इक्विपमेंट बसवलेले आहेत. पूर्वी आम्ही नदीला पोहायला जायचो, शाळेत होतो तेव्हा. शाळेत मराठी शाळेमध्ये 2 ते 3 सुट्टी असायची दुपारी. 2 वाजता सुट्टी झाली की गडबडीत जेवायचं. ते 15 मिनटात जेवण झालं की डायरेक्ट नदी गाठायची. नदीमध्ये उड्या मारायच्या. त्या आमच्याकडे पवना नदी होती, चिंचवडला आम्ही राहत होतो. लहान म्हणजे वडील तेव्हा सर्व्हिसला होते इरिगेशनला. दुपारी आम्ही मग पोहायला जायचो. दुपारी पोहून आल्यानंतर मग बाईंना कोणीतरी सांगायचं, बाई अमकी अमकी मुलं पोहायला गेली होती. मग बाई सगळ्यांचं करगुटं चेक करायचा, कोण कोण पोहायला गेलं होतं. ज्याचं करगुटं ओलं असेल तर तो पोहायला गेला होता असं सिद्ध व्हायचं. मग लगेच बाई सांगायचं, उद्या तुमच्या पालकांना घेऊन या. परत शनिवार रविवार असले की दिवसभर उन्हात, आता आपल्याला वाटतं किती ऊन आहे, किती ऊन आहे. त्या उन्हात पण आम्ही असं दिवसभर क्रिकेट खेळायचो, मॅचेस घ्यायचो. पण आत्ताची मुलं ह्या उन्हामध्ये तग धरतील असं वाटत नाही. तर या अशा भर उन्हामध्ये आम्ही, आमचा एक मावस भाऊ होता दिलीप तोडमल म्हणून, आम्ही दोघं जण पिक्चरला जायचो अशा उन्हामध्ये. 3चा शो असायचा त्यावेळेला, 3 ते 6. आम्ही भर दुपारी 1:30 वाजता अशा उन्हात डबल सीट सायकलवर निघायचो. आणि काहीतरी टाकळी ते राहुरी अंतर मला वाटतं एक 5-6 किलोमीटर असेल. तर डबल सीट आम्ही सायकलवर जायचो पिक्चर बघायला. म्हणजे ते त्यावेळची मजा आहे की काहीतरी वेगळीच होती. जे आता लहान मुलं ते एन्जॉय नाही करू शकणार. त्याच्यातलंच हा काहीसा प्रयत्न आम्ही केला इथं, जुनं वातावरण उभं करायचा. आता शेतकऱ्यांकडे JCB असतात, ट्रॅक्टर असतात, बाकीचे बरेच मशिनरी असतात. आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळं मला मशिनरी वगैरे सगळं माहिती आहे. तर ते मला नवीन काही नाही त्याच्यामध्ये. आता हे आपण इथं स्लॅब पण टाकू शकलो असतो, पण ते स्लॅबचं काय असं असतं प्रॉब्लेम, की स्लॅब उन्हाळ्यात गरम होतात खूप. आणि हे जे वर आपण शीट वापरलेत मेटलचे, जे आपण पत्रे म्हणतो मराठीत त्याला, तर ते संध्याकाळी गार होतात. तर त्यामुळं हे नियोजन होतं. आणि शेतात काय तसं एवढी खर्च करायची काही आवश्यकता नसते. त्यामुळं एवढं सफिशियंट आहे असं मला वाटतंय.
आणि तुम्ही जर इथं आलात समजा, तर आता आपण जनरली बघतो की आपण प्रवास करतो. आता मी पण प्रवास करतो, पुणे श्रीगोंदा करतो, पुणे नगर करतो, अजून कुठं जातो समजा बाहेर गाडीवर. मी असं रस्त्याच्या कडेला हायवेला बघत असतो की लोक काय करतात, असं एखादं शेत बघतात आणि त्या शेताच्या कडेला गाडी उभी करायची. मग ते या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी डबे वगैरे आणलेले असतात. मग ते डबे काढतात. मग ते सगळं कुटुंब हायवेच्या कडेला एक असं झाड बघतं. त्या झाडाची सावली बघते. तर अशी सावली तुम्हाला हायवेला कुठे मिळेल असं मला नाही वाटत. कारण मी पण बऱ्याच वेळेला गाडीमध्ये डबा आणत होतो पूर्वी. मग ते जेवायच्या वेळेला मला ते प्रश्न पडायचा, याला कुठल्या झाडाखाली गाडी थांबवायची? कारण 30-30 किलोमीटर मला झाडच दिसायचं नाही असं चांगलं कुठलं. परत एखादं असं बागायतदारीचं समजा आपण शेत बघितलं आणि त्याच्या झाडाखाली जाऊन जर आपण जेवायला बसलो, तर तो परवानगी देईल का नाही हा पुढचा विषय झाला. परत तो म्हणाला, "बाबा तो कोण कुठला? माझ्या शेतात कशाला आलाय?" तर हे जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत, की शहरामध्ये लोकांचं काय झालेलं आहे, या पूर्वीच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी शेती ठेवलेली नाही आहे. त्यांनी शेती सगळी विकून टाकलेली आहे. मग त्यांना प्रश्न पडतो, की आता मी तर रिटायर झालो आहे, मला आता वेळ भरपूर आहे. मग मी वेळ घालवायचा कुठं? कोणाच्या घरी जायचं? नातेवाईकांच्या घरी जायचं म्हणजे नातेवाईकांना टेन्शन व्हायचं. कसं सगळं खाणं-पिणं करा, जेवण करा, चहा-पाणी करा. मग तुम्हाला जर असं निवांत वाटलं, की बाबा आपण निवांत जाऊ कुठेतरी 2-3 दिवस राहू, तर तुम्ही माझ्या फार्मवर येऊ शकता. कारण जे सीनियर सिटिझन आहेत वगैरे त्यांना माझ्याकडे 24 तास माझे दरवाजे उघडे आहेत. ज्यांना असं वाटतं, की आपण शेतात जावं, राहावं. तर त्यांच्यासाठी मी एक हा प्लॅटफॉर्म केलेला आहे. इथं बोटिंग पण आहे. ज्यांना असं वाटतं, की बाबा बोटिंग करावं, तर ते बोटिंगही करू शकतात. आता ही आंब्याची झाडे, मग कैरी तोडून खायची. आता जेवताना कैरी खाणं म्हणजे हा एक वेगळाच आनंद असतो. मला तर ते खूप आवडतं ते. कांदा खाणं किंवा कैरी खाणं, काकडी खाणं. तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या इथे एन्जॉय करू शकता. आता ट्रॅक्टर चालवणं हा एक वेगळाच विषय असतो. कारण मला लहानपणापासून अशी वाहनांची खूप आवड होती. त्यामुळं आम्ही दिवसभर उन्हात फिरायचो ते ट्रॅक्टर चालवण्यासाठी. तर असा हा आहे विषय. ज्यांना कुठं जाता येत नाही शहरातल्या लोकांना, त्यांना वाटते की कुठेतरी जाऊन राहावं निवांत. रेट पण अफोर्डेबल पाहिजे. उगाच आपलं द्या 4,000 द्या 5,000 असं काही नसतं. आणि दुसरं कसं असतं, याला सगळ्यांना मेंटेनन्स असतो याला. हे जे आपण लेबर वगैरे ठेवतो, स्वयंपाकाला लेडीज वगैरे ठेवतो किंवा आचारी असतो. त्यानंतर हे साफसफाई कामगार असतात. त्यानंतर हे सगळी जी झाडं वगैरे आपण वाढवतो, एखादी पिकं घेतो, फुलं वगैरे लावतो, ह्याला ते खुरपणं वगैरे असतं, ते ह्याला जे लेबर लागतात त्यांना आपल्याला पेमेंट करावं लागतं. तर त्यामुळं आपण रिजनेबल चार्जेस घेणार आहोत लोकांकडून. त्याला आपण मेंटेनन्स चार्ज म्हणतात काही ठिकाणी. मेंटेन करायला चार्जेस तर ते लागतीलच. कारण जे समजा जे टुरिस्ट येतात त्यांचा बराचसा कचरा वगैरे होतो. जेवल्यानंतर जी भांडी वगैरे पडतात ते घासायसाठी लेडीजला वगैरे पैसे द्यावे लागतात. अजून जी समजा जनावरं आहेत ते मेंटेन करण्यासाठी सुद्धा त्यांना बरंचसं खाद्य वगैरे आपल्याला असं क्रिएट करावं लागतं. तुम्हाला तर माहिती पैशाशिवाय तर काही होत नाही कुठली गोष्ट जगामध्ये. आपल्याला घर चालवायचं म्हणजे सुद्धा महिन्याला पैसे आपण कमवतोच. तर अशी ही सगळी सिच्युएशन आहे. तर ज्यांना वाटतं आपल्याला कुठं जायला जमत नाही आहे, खूप पैसे पण खर्च होत आहेत, तर हे रिजनेबल रेटमध्ये आपण हे अवेलेबल करून देणार आहे. तुमचे काही घरगुती कार्यक्रम जरी असले तरी आपल्याकडं आचारी वगैरे अवेलेबल आहेत. बाकीच्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. तुम्ही या, एन्जॉय करूया आपण. आणि जे आपलं काही राहिलेलं लाईफ असेल आता ते किती आहे काय आहे कोणालाच माहीत नसतं. तर ते आपण एन्जॉय करू असं माझी इच्छा किंवा मनीषा आहे. तर नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.